आज आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ अल्केन आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाहिजेत आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. तर पहिली प्रॉपर्टी काय, अल्केन्स विथ C1 to C4. C1 to C4 means alkanes containing number of carbons C1 to C4 means if C1 CH4, C2 C2H6 and so on up to C4. Alkanes with C1 to C4 are colorless gases, and with C5 to C17 means C5 to C17 means pentane, and this is unheptane. C5 to C17 are colorless liquids, and higher alkanes having more than C17 means unoctane, unnonane, dodecane, etc. C17 are colorless solids. म्हणजे काय, ज्या अल्केनमध्ये नंबर ऑफ कार्बन 1 ते 4 आहेत ते गॅसेस स्टेटमध्ये असतात आणि ते कसे असतात, कलरलेस असतात. ज्यांच्यामध्ये C5 to C17 ते कसे आहेत, कलरलेस लिक्विड, आणि ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 17पेक्षा जास्त आहेत ते कलरलेस सॉलिड. ही झाली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी काय, दे आर मोर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट्स दॅन पोलर सॉल्व्हंट्स. तर इथं काय, सोल्युबिलिटीचा एक रूल असतो, लाईक डिसॉल्व्स लाईक. म्हणजे काय, पोलर कंपाऊंड dissolve in polar solvents and non-polar compounds dissolves in non-polar solvents. ठीक आहे. तर इथं काय, आता दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे पोलार सॉल्व्हंट्स आणि नॉन पोलार सॉल्व्हंट्स. तर पोलार सॉल्व्हंट्स कोणते असतात, ज्या सॉल्व्हंटमध्ये पोल तयार होतात. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल इफ हिअर इज वॉटरमध्ये काय, ऑक्सिजनची आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती, 2.2. अँड व्हॉट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इज 3.0. देर इज डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन ड्यू टू विच इट गेट्स डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह मीन्स देर इज फॉर्मेशन ऑफ पोल. हेन्स दिस सॉल्व्हंट इज पोलर सॉल्व्हंट. बट ज्यावेळी तुम्ही बेन्झिन कन्सिडर करते, बेन्झिन इथं इलेक्ट्रॉनिक डिफरन्स आहे का, नाही आहे. तर कम्प्लीट स्ट्रक्चर कसं या कंपाऊंडचं सिमेट्रिक आहे, आणि हा काय असतो, सॉल्व्हंट असतो. मग हा सॉल्व्हंट कसं झालं, नॉन पोलार सॉल्व्हंट झालं, नॉन पोलार सॉल्व्हंट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा काय, RCH2OH, किंवा फॉर एक्झाम्पल मिथेनॉल कसं आहे, तुमचा सॉल्व्हंटच आहे, पण तो कसं आहे, पोलार सॉल्व्हंट आहे. कारण कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.0 आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.0, म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हा काय झाला, तुमचा पोलार सॉल्व्हंट. पण हे कसे, बेन्झीन फॉर एक्झाम्पल, अगेन हेक्झेन, दिस मिथेनॉल, हे कसे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत. कसे, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. आणि वॉटर कसं आहे तुमचं, पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. हा पण कसं आहे तुमचा, पोलार आहे आणि प्रोटिक पण आहे, पण कसं आहे, हा ऑर्गॅनिक आहे. म्हणजे काय, वॉटर. मग आता हे जे अल्केन आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही CH3 घ्या. अल्केनमध्ये कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती, 2.0 आणि हायड्रोजनची किती, 2.2. मीन्स इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स इज व्हेरी स्लाइटली, म्हणजे खूपच कमी, किती, 0.2. जर एवढा कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स असेल तर या सॉल्व्हंटला आपण काय म्हणतो की, म्हणजे या कंपाऊंडला आपण जनरली कशामध्ये कन्सिडर करतो, नॉन पोलार कॅटेगरीमध्ये. मग जर तुमचे ऑल अल्केन्स कसे असतील, ऑल अल्केन्स आर नॉन पोलार. म्हणजे या रूलनुसार हे कशामध्ये डिझॉल्व झाले पाहिजे, नॉन पोलार सॉल्व्हंटमध्ये. मग कोणते नॉन पोलर सॉल्व्हंट आपल्याकडं, बेन्झिन आहे, हेक्झिन आहे, अशा प्रकारचे जे सॉल्व्हंट ते कसे झाले, नॉन पोलर सॉल्व्हंट. त्याच्यामुळं दे आर मोर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट दॅन दी पोलर सॉल्व्हंट. दिस इज सेकंड प्रॉपर्टी. नाउ थर्ड प्रॉपर्टी इज
they are lighter than water and their densities increases with increasing number of carbon atom. म्हणजे काय तर weight of alkanes are less than the water, that's why they are lighter than the water and their densities means जसे जसे अल्केनमधले नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीज होतात तशी तशी त्याची डेन्सिटी काय होते वाढत जाते. त्याच्यामुळे काय म्हणते दे आर लायटर दॅन वॉटर अँड देअर डेन्सिटीज इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम. नाउ फोर्थ प्रॉपर्टी इज दॅट melting and boiling point of alkane increases with increase in molecular weight because as molecule gets larger their intermolecular forces increases, hence melting and boiling point increases. सगळ्यात महत्त्वाचं काय C1 to C4 कसे तुमचे गॅसेस आहेत. मग गॅसला काय मेल्टिंग पॉईंट पण नसणार आणि बॉइलिंग पॉईंट पण नसणार. मग हे कोणापासून झालं तर C5च्या ऑनवर्ड्स. म्हणजे ज्या अल्केनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम 5 किंवा 5पेक्षा जास्त आहेत त्याच अल्केनच्या बाबतीत काय असेल तुमचा मेल्टिंग पॉईंट असेल आणि बॉइलिंग पॉईंटचा विषय येईल तिथं. ठीक आहे. आणि C17च्या पुढं ते सॉलिड असल्यामुळे तिथं मेल्टिंग पॉईंट असेल आणि C5 to C17 लिक्विड असल्यामुळे तिथं बॉइलिंग पॉईंट असेल आणि C17च्या पुढं सॉलिड असल्यामुळे तिथं काय असेल तुमचा मेल्टिंग पॉईंट असेल. ठीक आहे. Okay, the melting and boiling point of alkane increases with increasing molecular weight because as molecule gets larger their intermolecular forces increases. म्हणजे सपोज जर तुम्ही CH3 CH2 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 CH3 म्हणजे हा काय तुमचा पेंटेन आणि CH3 CH2 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 हा काय हेक्झेन. आता याच्यामध्ये 6 कार्बन आहेत म्हणजे C6H14 C5H12. याचं मॉलिक्युलर वेट किती 12×5 = 60 + 12 72 आणि याचं किती 72 + 14 86. याचं मॉलिक्युलर वेट काय जास्त आहे आणि याचं कमी. म्हणजे इथं काय सांगितलं इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट. जसं जसं मॉलिक्युलर वेट वाढेल तसं तसं त्याचं काय वाढेल बॉइलिंग पॉईंट असेल तर बॉइलिंग पॉईंट वाढेल आणि मेल्टिंग पॉईंट असेल तर मेल्टिंग पॉईंट पण वाढेल. नंतर काय फिफ्थ प्रॉपर्टी आयसोमर ऑफ सेम अल्केन इन विच ब्रँचड अल्केन हॅव लोअर बॉइलिंग पॉईंट दॅन द स्ट्रेट चेन अल्केन. म्हणजे काय जर तुमच्याकडे पेंटेन असेल CH3 CH2 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 CH3 अँड CH3 CH CH2 CH3 अँड CH3 हा काय तुमचा N पेंटेन अँड दिस इज आयसोपेंटेन. हा काय ब्रँचड आहे आणि इथं काय म्हणतात आयसोमर्स ऑफ सेम अल्केन इन विच ब्रँचड अल्केन हॅव लोअर बॉइलिंग पॉईंट दॅन स्ट्रेट चेन अल्केन. म्हणजे जर ब्रँचिंग असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल तुमचा लो असेल आणि जर स्ट्रेट चेन असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हायर असेल. नेक्स्ट प्रॉपर्टी alkanes with symmetrical arrangement have higher melting point than the unsymmetrical ones because symmetrical molecules can be closely packed together and due to closely packed arrangement higher amount of energy required to boil or melt them. म्हणजे सपोज तुमच्याकडे जर कोणता हेप्टेन असेल CH3 CH CH2 CH CH3 हा काय तुमचा हेप्टेन किती कार्बन आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे हा काय. आणि दुसरा जर तुमच्याकडे स्ट्रेट चेनवाला हेप्टेन असेल CH2 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 अँड CH3 सिंगली ब्रँचड हेप्टेन असेल तर या हेप्टेनमध्ये काय ज्यावेळी तुम्ही इथून याला पाहताय त्यावेळी या पण बाजूला हा कसा आहे सिमेट्रिक आणि या पण बाजूला सिमेट्रिक आहे. परंतु याला आपण कशाही प्रकारे सिमेट्रिक पाहू शकतोय का तर हा कसा आहे सिमेट्रिक नाही आहे. त्याच्यामुळं ज्यावेळी याची मॉलिक्युलर अरेंजमेंट होते त्यावेळी हा सिमेट्रिक असल्यामुळं पॅकिंगमध्ये कसा होतो हा क्लोज्ड पॅक होतो. क्लोज पॅक आल्यामुळे त्या स्ट्रक्चरला काय येते टोटली स्ट्रेंथ येते आणि स्ट्रक्चरला स्ट्रेंथ आल्यामुळं याला मेल्ट करायला जास्त अमाऊंट याला
बॉईल करण्यासाठी आपल्याला अमाऊंट ऑफ एनर्जी जास्त लागते, त्याच्यामुळे याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे जास्त आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळी तुमचा एखादा कंपाऊंड मेल्ट होतो किंवा बॉईल होतो तर सिम्पली त्याच्यामध्ये काय होतं, जे कोणते बॉन्ड असतात, सपोज हा कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड असेल किंवा हा कार्बन आणि कार्बनचा बॉन्ड असेल, हे बॉन्ड काय होतात, ब्रेक व्हायला सुरू होतात. आणि ज्या कंपाऊंडचे ते बॉन्ड इझिली ब्रेक होतील त्या कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट असेल किंवा बॉइलिंग पॉईंट असेल काय असेल तो कमी असेल ॲज कम्पेअर टू ज्या कंपाऊंडमध्ये ते बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हायर एनर्जी लागेल. आणि मग इथं नेमकं काय होतं, याची पॅकिंग स्ट्रॉंग असल्यामुळे हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला हायर अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, त्याच्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हाय आहे. परंतु इथं याची पॅकिंग याच्यापेक्षा वीक आहे. पॅकिंग म्हणजे काय, एका फिक्स अरेंजमेंट, सपोज आपल्याकडं एवढा हा कंपाऊंड आपण घेतला आणि एवढ्याच अमाऊंटमध्ये जर हा पण कंपाऊंड आपल्याकडे असेल तर ज्यावेळी या मॉलिक्यूलची अरेंजमेंट याच्यामध्ये होते, ती अरेंजमेंट होत असताना कशी होते, स्ट्रॉंग अरेंजमेंट होते, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो, त्याला क्लोज पॅकिंग म्हणतो. आणि ज्यावेळी याची अरेंजमेंट होते ते कशी, ॲज कम्पेअर टू दिस वीक अरेंजमेंट होते, त्याच्यामुळे कमी जरी ह्याला आपण हीट प्रोव्हाइड केली तरी ते बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे याला जास्त हीट प्रोव्हाइड करायला लागते, त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय, सिमेट्रिक स्ट्रक्चर असलेल्या अल्केन काय, अल्केनला काय असतो, हायर बॉइलिंग पॉईंट दॅन अनसिमेट्रिकल वन्स. सेवन्थ प्रॉपर्टी काय म्हणते, alkenes with even number of carbon atom have higher melting point than previous alkane with odd carbon atom and next alkane with odd carbon atom. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडं C8 असेल, म्हणजे असा अल्केन ज्याच्यामध्ये 8 कार्बन आहेत, म्हणजे C8H18, आणि मग त्याचा प्रिव्हियस म्हणजे काय, त्याच्या अगोदरचा ऑड असलेला, म्हणजे तो काय झाला C7 मीन्स C7H16, आणि त्याच्या पुढचा ऑड असलेला म्हणजे C9 म्हणजेच काय C9H20. तर हे काय म्हणते, इवन कार्बन ॲटम असलेला अल्केन, इवन कार्बन ॲटम असलेल्या अल्केनचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जो काय असेल तो जास्त असतो कोणापेक्षा, त्याच्यापेक्षा एक कार्बन एक्स्ट्रा असताना तो ऑड असलेल्या कार्बनपेक्षा, आणि त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी असणाऱ्या ऑड म्हणजे C7पेक्षा. फॉर एक्झाम्पल तुम्ही दुसरंही घेऊ शकता, किंवा जर तुम्ही C10 घेतलं तर C10चा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट जास्त असणार आहे कोणापेक्षा, C11पेक्षा आणि C9पेक्षा. हेच ह्या प्रॉपर्टीतून सांगतं. पण याचं रिझन काय, कशामुळं असं, तर बघा, ज्यावेळी तुम्ही 6 कार्बनची चेन कशी असते, झिगझॅग, ज्यावेळी तुम्ही 6 कार्बन असलेल्या अल्केनची अरेंजमेंट करता त्यावेळी हा जो कार्बन आहे हा कसा आहे, डाऊन साईड आहे, आणि हा कसा आहे, अप साईड आहे. म्हणजे हे दोन्ही पण कार्बन एक डाऊन साईड आणि एक अप साईड. ज्यावेळी टर्मिनल कार्बन एक डाऊन साईडला आणि अप साईडला येतो त्यावेळी ओव्हरऑल मॉलिक्यूलमधले जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतात, इंटरमॉलिक्युलर इंट्रॅक्शन्स कसे असतात, स्ट्रॉंग असतात. पण जर तुम्ही याच्या प्रिव्हियस घेतला, म्हणजे किती, 5 कार्बनची जर चेन घेतली, 1 2 3 4 and 5, नाउ दिस बोथ टर्मिनल कार्बन ॲटम्स आर हेडिंग डाऊन साईड, म्हणजे ते कसे सिमेट्रिक आहेत. आणि याच्यामधले जे इंटरमॉलिक्युलर इंट्रॅक्शन जे असतात ते कसे असतात, वीक असतात. मग वीक इंटरमॉलिक्युलर इंट्रॅक्शन असल्यामुळे हे जे बॉन्ड असतात ते इझिली ब्रेक होतात, आणि हे बॉन्ड इझिली ब्रेक झाले म्हणजेच काय झाला, हा मेल्ट झाला. परंतु इथं टर्मिनल कार्बन दोन्ही एकमेकांना अपोजिट असतात, त्याच्यामुळं इंटरमॉलिक्युलर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला हायर अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो, जो अल्केन ज्याच्यामध्ये इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम आहेत त्याचा बॉइलिंग पॉईंट असेल किंवा मेल्टिंग पॉईंट असेल तो जास्त आहे कोणापेक्षा, तर ऑड कार्बन ॲटम असलेल्या त्याच्या अगोदरच्या अल्केनपेक्षा आणि ऑड कार्बन ॲटम असलेल्या त्याच्या पुढच्या अल्केनपेक्षा. लास्ट फिजिकल प्रॉपर्टी, फॉर ईच एक्स्ट्रा ॲडेड कार्बन ॲटम टू चेन इट्स बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस बाय 20 to 30. म्हणजे जर तुमच्याकडं C5 5 कार्बन ॲटम असलेला जर अल्केन असेल C5H12 आणि 6वाला जर असेल C6H14, इफ जर याचा जर तुमचा मेल्टिंग पॉईंट हा फॉर एक्झाम्पल ॲक्च्युअल व्हॅल्यू जर त्याचा मेल्टिंग पॉईंट 131.5 आहे, 131.5, तर ज्यावेळी याच्यामध्ये आपण एक कार्बन ॲटम एक्स्ट्रा ॲड करतो आणि त्याचा जर मेल्टिंग पॉईंट आपण पाहायला गेलो तर जनरली 151 to 155 डिग्री सेल्सिअस, मीन्स इन्क्रीज इन व्हॅल्यू बाय
20°C. हेच ह्या प्रॉपर्टीमधून त्यांना सांगायचे. These are the chemical properties. These are the physical properties of alkane. Now we are going to see the chemical properties of alkanes. Chemical properties of alkanes are nothing but the reactivity of alkane. Means chemical property म्हणजेच त्या अल्केनची रिॲक्टिव्हिटी कशी आहे याचाच आपण केमिकल प्रॉपर्टीमध्ये अभ्यास करतो. तर जनरली अल्केन्स आर केमिकली इनर्ट बट इन स्पेसिफिक कंडिशन दे मे रिॲक्ट सच ॲज. म्हणजे कोणत्या स्पेसिफिक कंडिशन्स आहेत तर ह्या 3 स्पेसिफिक कंडिशनमध्ये काय होतं, तो अल्केन मे बी रिॲक्ट होतो. जनरली तो इनर्टच असतो म्हणजे अनरिॲक्टिव्ह. इनर्ट म्हणजेच काय, अनरिॲक्टिव्ह. पण जर त्याला आपण इन लाईटच्या प्रेझेन्समध्ये त्याची रिॲक्शन केली किंवा जर त्याला हायर टेम्परेचर दिलं म्हणजे त्याला हीट केलं किंवा त्याला कंबस्ट करणे म्हणजे काय, बर्न करणे, जर अशा काही कंडिशन केलं तर अल्केन मे बी रिॲक्ट होऊ शकतो. दुसरी प्रॉपर्टी काय, ॲट नॉर्मल कंडिशन दे आर अनरिॲक्टिव्ह टुवर्ड्स कोणासोबत, ॲसिड्स, अल्कलीज म्हणजेच काय, बेस अँड ऑक्सिडायझिंग एजंट्स. म्हणजे नॉर्मल कंडिशनला, नॉर्मल टेम्परेचर अँड कंडिशन्स या कंडिशनमध्ये ते अनरिॲक्टिव्ह असतात. कोणासोबत, ॲसिडसोबत, बेससोबत आणि ऑक्सिडायझिंग एजंटसोबत. थर्ड, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्केन मेनली डिपेंड्स अपॉन स्ट्रक्चर ऑफ अल्केन. म्हणजे जर या स्पेसिफिक कंडिशनमध्ये अल्केन जर रिॲक्ट होत असेल तर त्या स्पेसिफिक कंडिशनमध्ये त्या अल्केनची रिॲक्टिव्हिटी कशावर डिपेंड असते, त्याच अल्केनच्या स्ट्रक्चरवर. तर त्याच्यामध्ये काय, ब्रँच्ड अल्केन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन स्ट्रेट वन्स. कशामुळं, ज्यावेळी तुमची अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय, CnH2n+2 म्हणजे CH4 or C2H6. These are examples of alkane. When we arrange alkane म्हणजे ज्यावेळी आपण अल्केनचं स्ट्रक्चर काढतो त्यावेळी हा जो CH4 आहे जरी आपण असा लिहिला तर या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय, sp3 म्हणजे त्याचा शेप कसा आहे पाहिजे तुमचा, क्लॉ लाईक शेप. आणि हा जो बॉन्ड अँगल जो आहे हा किती असतो, 109°28'. ठीक आहे. पण काय होतं, ज्यावेळी तुम्ही हा मिथेन आहे, ज्यावेळी याच्याऐवजी तुम्ही काय घेता, इथेन घेता. जर तुम्ही इथं 2 कार्बनची चेन घेतली म्हणजे हा कार्बन, दिस इज हायड्रोजन, दिस अगेन हायड्रोजन, दिस हायड्रोजन, दिस कार्बन अँड अगेन इट हॅज 3 हायड्रोजन्स. इथं काय होतं, ड्यू टू द इंट्रॅक्शन बिटवीन दीज हायड्रोजन्स म्हणजे याच्यामधले रिपल्शन असतील किंवा बाकीचे बॉन्ड इंट्रॅक्शन असतील तर याच्यामध्ये काय होतं, हा बॉन्ड अँगल चेंज होतो, स्लाइटली चेंज इन बॉन्ड अँगल. म्हणजे जो sp3 हायब्रिडायझेशन असताना 109°28' असतो तो काय होतो, चेंज होतो. आणि हा चेंज झाल्यामुळंच काय होतं, याच्यामध्ये अनस्टॅबिलिटी येते म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, स्टेरिक इफेक्ट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेन. आणि तो स्ट्रेन आल्यामुळं हे जे बॉन्ड आपण हीट दिल्यानंतर काय होतात, इझिली ब्रेक होतात. हा असेल किंवा हे कोणते, आणि हे बॉन्ड इझिली ब्रेक झाल्यामुळंच काय होतं, त्याचा मेल्टिंग पॉईंट असेल किंवा बॉइलिंग पॉईंट असेल काय होतो, तो कमी होतो. त्याच्यामुळंच काय त्याचं काय होते, इझिली ब्रेक होतात म्हणजे त्याची काय होती, रिॲक्टिव्हिटी वाढते. आपण काय म्हणतो, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्केन्स मेनली डिपेंड्स अपॉन स्ट्रक्चर ऑफ अल्केन. ब्रँच्ड अल्केन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन स्ट्रेट वन्स. म्हणजे इथं स्ट्रक्चरच्या बॉन्ड अँगलमध्ये डिफॉर्मेशन झाल्यामुळे ते बॉन्ड इझिली ब्रेक होतात म्हणजेच काय होतात, ते रिॲक्ट होण्यासाठी तयार होतात म्हणजेच त्याची रिॲक्टिव्हिटी वाढते. कारण काय म्हणतो, ड्यू टू इन्क्रीज इन स्टेरिक इफेक्ट देअर इज डिफॉर्मेशन इन ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ अल्केन दॅट इज sp3 हायब्रिडायझेशनचा बॉन्ड अँगल काय होतो, चेंज होतो. त्याच्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी काय होते, ब्रँच्ड अल्केनची वाढते. तेच काय म्हणतो, टर्शरी अल्केन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अँड प्रायमरी. टर्शरी म्हणजे काय, सपोज CH3 आपण टर्शरी काय म्हणतो, कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू 3 डिफरंट. म्हणजे हा काय झाला तुमचा टर्शरी. CH3 हायड्रोजन हा सेकंडरी झाला आणि CH3 EH अँड अगेन EH हा काय झाला प्रायमरी. वरच्या त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, जशी जशी ब्रँचिंग वाढते तसं त्या कार्बनच्या अराउंडचं काय होतं, क्राउडिंग वाढते. म्हणजे हे 3 हायड्रोजन, याच्या बाजूला हे 3 हायड्रोजन आणि याच्या बाजूला हे 3 हायड्रोजन. म्हणजे काय व्हायला लागलं, इथं सगळं या हायड्रोजनचे रिपल्शन, याच्याशी रिपल्शन. त्याच्यामुळं हा जो बॉन्ड अँगल 109°28' राहायला पाहिजे होता तो काय होतोय, चेंज होतोय. आणि हा बॉन्ड अँगल चेंज झाल्यामुळेच हा अल्केन काय होतोय,
मोर रिॲक्ट होते, म्हणजे इझिली बॉन्ड ब्रेक होते त्याचे. पण ॲज कम्पेअर टू दिस इथं काय आहे, इथं एक मिथिल ग्रुप कमी असल्यामुळं जरी हा कार्बन इथं हा हायड्रोजन इथं आणि हा हायड्रोजन इथं आल्यामुळं जेवढा बॉन्ड अँगल इथं जास्त डिफॉर्म होणार आहे तेवढा हा काय होतो, हा राहत नाही. म्हणजे 190°28 असायला पाहिजे, पण हा इथं मेंटेन राहत नाही. पण ॲज कम्पेअर टू दिस इथं काय आहे, तुमचं क्राउडिंग कमी आहे, म्हणजे स्टेरिक इफेक्ट, म्हणजे हे काय याच्यामधले रिपल्शन इथं कमी आहेत ॲज कम्पेअर. अल्केनशी जर कम्पेअर केलं तर या अल्केनमध्ये काय इथं बॉन्ड अँगलमध्ये डिफॉर्मेशन कमी, म्हणजे इथं जर 109 बॉन्ड अँगल जो असायला पाहिजे होता तो काय होईल, याच्यामध्ये स्टेरिक इंट्रॅक्शन झाल्यामुळं हे बॉन्ड अँगल याच्यामध्ये रिपल्शन झाल्यामुळे हे वाढेल आणि हा डिफॉर्म होईल. म्हणजे काय होईल, सपोज 106 होईल, पण इथं जर 106 होत असेल तर इथं किती होईल, 107च होईल, म्हणजे एकाच डिग्रीनं कमी होईल. ठीक आहे. आणि इथं जर 107 होत असेल तर इथं 108च होईल. म्हणजे काय झालं, डिफॉर्मेशन इन बॉन्ड अँगल इथं किती व्हायला लागलं, 3 डिग्री, इथं किती व्हायला लागलं, सपोज 2 डिग्री, आणि इथं 1 डिग्री. म्हणजे बॉन्ड अँगल चेंजेस इथं जास्त होतो, इथं कमी होतो आणि इथं सगळ्यात कमी होतं. त्याच्यामुळे इथं बॉन्ड अँगलमध्ये जास्त चेंज झाल्यामुळं हा इझिली रिॲक्ट होतो. इथं थोडं मॉडरेट झाल्यामुळं हा त्याच्यापेक्षा कमी रिॲक्ट होतो, आणि सगळ्यात कमी चेंज इथं झाल्यामुळं सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह हा असतो. म्हणजे फायनली आपण काय म्हणू शकू, टर्शरी अल्केन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्केन्स, अँड सेकंडरी अल्केन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्केन्स. ठीक आहे.